नमस्कार मित्रांनो, मोटिवेशनचा किडा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तुमचंही असंच होतं का? रोज काम करता करता दिवस कसा निघून जातो हेच कळत नाही. मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. काही दिवसापूर्वी माझ्यासोबत एक गोष्ट घडली ज्यामुळे मला वेळेचं खरं महत्त्व समजलं. एक दिवस मी ठरवलं, आजचा दिवस मी नीट प्लॅन करणार, पण नेहमीप्रमाणे काही महत्त्वाची कामे पुढे ढकलत होतो. ऑफिसच्या रिपोर्टचं काम, मित्रांना फोन करायचं आणि इतर छोट्या गोष्टी. दिवस संपला आणि लक्षात आलं की वेळेचं नियोजन नीट न केल्यामुळे काहीच काम झालं नाही. तुमचंही असं कधी झालंय का? तुम्हाला वाटतं का की दिवस संपल्यावर काहीच केलं नाही? मित्रांनो, असं असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. आज आपण जाणून घेणार आहोत टाइम मॅनेजमेंटचे 5 सोपे उपाय जे तुमचं आयुष्य अधिक सोपं आणि आनंदी बनवतील. तर तुम्ही तयार आहात का तुमच्या वेळेचं योग्य नियोजन करण्यासाठी? चला तर मग सुरुवात करूया. पहिला उपाय, दिवसाची सुरुवात नीट करा. प्रत्येक दिवसाची सुरुवात ठरवून करा. सकाळी उठल्यानंतर तुमच्या आजच्या दिवसाच्या सगळ्या कामाची यादी बनवा. यामुळे तुम्हाला काय करायचं आहे हे स्पष्ट कळेल आणि तुम्ही गोंधळणार नाही. सकाळची वेळ ही सर्वात महत्त्वाची असते, कारण ती आपल्या संपूर्ण दिवसाचं वातावरण ठरवते. जर तुम्ही सकाळी उठून शांत मनाने योजना तयार केली, प्लॅन तयार केला, तर तुमचा दिवस अधिक चांगला जाईल. यादी बनवल्यानंतर त्यात महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या आणि त्यानुसार काम करा. यामुळे तुम्हाला दिवसाचं नियोजन करणं सोपं होऊन जाईल. काही लोकांच्या सवयीप्रमाणे सकाळची शांतता आणि उत्साह याचा उपयोग करायला आपल्याला शिकलं पाहिजे. लक्षात ठेवा, चांगल्या सुरुवातीनेच चांगला दिवस बनतो. दुसरा उपाय आहे महत्त्वाच्या कामांना आधी करणे. सगळ्यात महत्त्वाची कामं आधी करा. ही कामं तुमच्या यशासाठी खूप महत्त्वाची असतात. ज्या कामांनी सगळ्यात जास्त फायदा होईल ते काम आधी करा आणि कमी महत्त्वाची कामं नंतर करा. जर तुम्ही महत्त्वाच्या कामांना आधी प्राधान्य दिलं तर तुम्हाला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त फायदे मिळतील. हे काम केल्याने तुम्हाला पुढच्या कामासाठी प्रेरणा देखील मिळत जाईल आणि तुम्हाला तुमचा दिवस चांगला वाटेल. महत्त्वाची कामं आधी केल्याने इतर कामांसाठी तुमच्याकडे जास्त वेळ उरेल. हे केल्याने तुम्हाला तुमच्या लक्षात ठेवलेल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. मित्रांनो, आपल्या यशाचं मोजमाप हे महत्त्वाच्या कामातूनच होत असतं, त्यामुळे ते आधी करणं अत्यंत आवश्यक आहे. तिसरा उपाय, वेळेचे छोटे छोटे भाग करा. तुमचा वेळ छोट्या भागांमध्ये विभागा. उदाहरणार्थ 30 मिनिट काम करा आणि मग 10 मिनिटे विश्रांती घ्या. यामुळे तुम्हाला काम करताना कंटाळा येणार नाही आणि तुमचं कामही चांगल्या पद्धतीने होईल. या पद्धतीने तुम्हाला वेळेचं योग्य व्यवस्थापन देखील करता येईल. छोट्या विश्रांतीमुळे तुम्ही ताजेतवाने राहाल आणि पुढच्या कामासाठी तयार व्हाल. यामुळे तुमची कार्यक्षमता वाढेल आणि थकवा जाणवणार नाही. खूप काम केल्याने जो बर्नआउट होतो तो तुम्हाला या तंत्रामुळे टाळता येईल. वेळेचे छोटे भाग करणे म्हणजे आपल्या मेंदूला आणि शरीराला ताजेतवाने ठेवणे होय. तसेच कामाची गुणवत्ता सुधारण्यासाठी सुद्धा ही पद्धत जपानमध्ये वापरली जाते. चौथा उपाय आहे, लक्ष विचलित होऊ देऊ नका. काम करताना फोन, सोशल मीडिया आणि इतर गोष्टींमध्ये लक्ष घालू नका. कामावर लक्ष केंद्रित करा. यामुळे काम लवकर पूर्ण होतील आणि तुम्हाला जास्त वेळ मिळेल. लक्ष भटकवणाऱ्या गोष्टी तुमची कार्यक्षमता कमी करतात आणि कामाचे वेळापत्रक बिघडवतात. काम करताना या गोष्टी तुमचं लक्ष कमी करत असतात. त्यामुळे काम करताना फक्त त्या कामावर लक्ष केंद्रित करा जे खूप गरजेचं आहे. तुमचा मोबाईल सायलेंट मोडवर ठेवा आणि फक्त महत्त्वाचे कॉल्स घ्या. कामाच्या वेळेत सोशल मीडियापासून दूर राहणं खूप महत्त्वाचं आहे. कामावर लक्ष केंद्रित केल्याने तुमचं काम जलद आणि चांगल्या पद्धतीने होतं. उपाय 5वा, दिवसाचा आढावा घ्या. दिवस संपल्यानंतर आज काय केलं आणि काय चुकलं याचा विचार नक्की करा. यामुळे तुम्हाला तुमच्या चुकांमधून शिकता येईल आणि उद्याच्या दिवसासाठी एक प्लॅन बनवता येईल. दिवसाचा आढावा घेतल्याने तुम्हाला तुमच्या प्रगतीची कल्पना देखील येईल. हे तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला खूप मदत करेल. आढावा घेतल्यानंतर तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि पुढच्या दिवसासाठी एक दिशा स्पष्ट होईल. तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकून त्या टाळू शकता. रोज रात्री घेतलेल्या आढाव्यामुळे तुम्ही आपल्या कामाचं विश्लेषण करू शकता आणि त्यात सुधारणा देखील करू शकता. हे केल्यानं तुमचं पुढचं नियोजन अधिक प्रभावी होईल. चला तर मग एकदा नजर फिरवूया. पहिला उपाय होता, दिवसाची सुरुवात नीट करा. सकाळी उठल्यानंतर योजना ठरवा, मनाला शांतता आणि दिवसाला दिशा द्या. दुसरा उपाय होता, महत्त्वाच्या कामांना आधी करा. तुमचं यश साधण्यासाठी महत्त्वाची कामं आधी करा आणि दिवसाचा सर्वोत्तम उपयोग करा. तिसरा उपाय होता, वेळेचे छोटे छोटे भाग करा. कामाची वेळ आणि विश्रांती याचे छोटे छोटे भाग बनवा,
ज्यामुळे तुमचं काम प्रभावी आणि तुमचं मन ताजेतवानं राहील. चौथा उपाय होता लक्ष विचलित होऊ देऊ नका. कामाच्या वेळेत फक्त आपल्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा, इतर गोष्टींना बाजूला ठेवा. पाचवा उपाय होता दिवसाचा आढावा घ्या. दिवस संपल्यानंतर थोडा वेळ स्वतःसाठी द्या. विचार करा काय साध्य झालं आणि काय सुधारता येईल. मित्रांनो, टाइम मॅनेजमेंट म्हणजे वेळेचा योग्य वापर करणं. हे वरील 5 उपाय वापरून तुम्ही तुमचं आयुष्य अधिक चांगलं बनवू शकता. उद्या नाही, आजच सुरुवात करा. आपलं भविष्य फक्त आपल्याच हातात आहे. वेळेचं नियोजन करून यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.